पाहायला मिळेल. दानवेजी, बोलता बोलता उपाध्यायांनी तुमच्याकडे बोट दाखवले. 2019चा उल्लेख केलाय त्यांनी, संभाजीनगरमधल्या एका घटनेचा उल्लेख केलाय. त्यांचे मुद्दे हे तुम्हाला पटतात का? आणि ते जर मुद्दे तुम्हाला पटत नसतील तर फरांदे आणि अनेक कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर येऊन जो प्रश्न भाजपला विचारलाय त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? एक तर केशवजी हे विसरले असतील की 2019ची उद्धवजी मुख्यमंत्री बनण्याच्या आधी देवेंद्रजी फडणवीस यांनी सकाळी 4 वाजता अजितदादाबरोबर जाऊन शपथविधी केला होता. हे मला वाटतं केशवजी उपाध्ये विसरले असतील. उद्धवजीचं नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर गेले. सगळ्यात आधी सकाळी 4 वाजता भल्या पहाटे अजितदादांबरोबर शपथविधी देवेंद्रजी फडणवीस यांनी केला होता. ज्या अजितदादांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ट्रकभर पुरावे 17,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे घेऊन गेले होते आणि तुमच्या चॅनलवर तुम्ही पण होते. त्याला देवेंद्रजी म्हणले होते अजितदादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग. आता त्यांनी अजितदादाबरोबर केलं किसिंग किसिंग किसिंग. ही कुठली नैतिकता होती? आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की ही नैतिकता कुणी सोडली होती? स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं वागायचं वाकून. मुक्तिमय ती काश्मीरची मुख्यमंत्री केली भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टवर. ती जी आहे मुक्तिमय मुदा काय ती काय फार मोठी लागून गेलेली आहे. तिच्याबरोबर भारतीय जनता पार्टी जाती. नितीश कुमार काय म्हटले होते? संघमुक्त भारत हे नितीश कुमार म्हटले होते. ह्या नितीश कुमारांची भूमिका नरेंद्र मोदी साहेबांच्या विषयी काय नितीश कुमारांची भूमिका होती? आपण दोघेच केशवजी, तेव्हा माझ्यानंतर तुम्हालाच बोलायचं, तेव्हा हातवर करायची गरज नाही. माझं संपलं की तुम्हीच आहे. त्यामुळे नितीश कुमारांची काय नरेंद्र मोदींच्या विषयी भूमिका होती वाटतं ही पण आपण बघितली पाहिजे. आता राजसाहेब कसे गेले, काय गेले, कसे आले, हे सगळे मुद्दे आहेत. असं असताना आता जे केशवजी बोलले की दर मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात मोठे प्रवेशाचे कार्यक्रम होत असतात, कारण मी तिथेच राहतो समोर मुंबईत. परंतु भारतीय जनता पार्टीचे मंत्री ह्या लोकांना कसं प्रेशर करतात, काय प्रलोभनं देतात, याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. या कार्यकर्ते कोणी लगे उठलं लगे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आलं मला प्रवेश करा असं म्हणत नसतात. असं कोणी उठलं चला आता भारतीय जनता पार्टीचा मंगळवारी 12 वाजता प्रवेश आहे. भारतीय जनता पार्टीनं जसं शॉपचा टाईम असतो ना 7 ते 5 उघडं, 10 ते 5 उघडं, तसा मंगळवारी प्रवेशाचा वेळ असं दुकान उघडं ठेवलेलं आहे. कोणी स्वतःहून तिथं जायचं आणि माझा प्रवेश करा असं म्हणत नसतं. भारतीय जनता पार्टीचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे मंत्री, भारतीय जनता पार्टीचे खासदार काय काय बाकीच्या पक्षातल्या लोकांना प्रलोभनं दाखवतात. प्रलोभनाला नाही बोललं तर दम कसे मारतात, प्रशासनाची यंत्रणा, पोलिसाची यंत्रणा त्याच्याविरुद्ध कशा पद्धतीनं वापरतात, याचे शेकडो उदाहरणं माझ्याकडे आहेत. आणि मग शेवटी नाईलाज असतो, कित्येक लोक गेले, हे मला मान्य आहे. पण तुझे केशवजी म्हणतात की आमच्याकडे आले आणि आमच्याकडे प्रवेश केला, असं कुठंच नाही होत. प्रत्येकाचं काय काय दुखणं आहे, काय काय नसा यांनी दाबल्या ह्या आम्हाला माहिती आहे. कुठं तरी कोणाची नस कोणी काय आज धुतलेला नाही आहे. त्यामुळे कुठं नस दाबायची हे बरोबर दाबतात. यांचे नेते स्थानिक दाबतात, कित्येक गावगाव सगळ्याचं हे करतामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीनं नैतिकता आता दुसऱ्या पक्षाला शिकवायची गरज